ते आहे पाऊस बघायला. चला पाऊस बघायला जाऊया. त्याच्याकडे एवढंच पाणी. हा मनवेलपाडा तलावाकडे जाणारा रोड आहे जो भरलेला आहे पूर्णपणे. गाड्या दिसत असतील. हा मनवेलपाडा तलावाकडे जाणारा रोड आहे जो पूर्णपणे भरलेला आहे. इथे आहे चैतन्य हॉस्पिटल आणि हा रोड भरला. इथे थोडासा भरला इथे या साईडला. आणि तिकडे आहे या साईडला डीमार्ट आहे. इकडे ते डीमार्टच्या इथे भरलाय का बघून येऊया थोड्या वेळातच. हा मनवेलपाडा तलावाकडे जाणारा रस्ता आहे जो आपण मागून आलोय. इथून आलोय म्हणजे चैतन्य हॉस्पिटलच्या इथून सरळ सरळ आलोय. तर हा रस्ता इथे पुढपर्यंत भरलेला आहे. हा इथे हा पूर्ण फुल आहे. गाड्या अशा जात आहेत. इथे गाड्या जाण्याची सोयच नाही राहिली. खाऊ गल्लीच्या इथून पण हा डाव्या साईडने रोड जातोय ना. हा रोड जातो मनवेलपाडा तलावावर आणि या गाड्या अशा चालल्यात. आणि मी जवळजवळ थोड्या पाण्यात आहे. आणि तिथे वरती बघू शकता पाणी नाही भरलंय तिथे. हा वसई अविरा रेसचा जो भाग आहे हा बघू शकता एवढा पाण्यात भरलेला आहे. इथे आहे समर्थ बंगला. आणि हा जो नालासोपारा रिंग रोड आहे तो फक्त मी तुम्हाला दाखवते कितका भरलाय. हा पण या साईडने भरलाय. हा इथे काहीच नाही आहे. हा एवढा आहे असं. तर हा मी तुम्हाला दाखवू शकते. आता तिथे ट्रक दिसतोय ना त्या ट्रकपर्यंत हा भरलेला आहे. तिथे पुढे काहीच नाही भरलेला. आणि इथे तर पूर्ण खाली आहे. हा नालासोपारा लिंक रोडला जातो रस्ता. इथे भरलेला नाही रस्ता. लाईव्ह अपडेट प्रीतीकडून. हा हरिदर्शनचा एरिया आहे म्हणजे मेन रोडच्या इथे. आणि इथे आपण चैतन्य हॉस्पिटल पाहिलं होतं. इथे चैतन्य हॉस्पिटल आहे. आणि इथून हा पाणी असा पूर्णपणे डीमार्टला जातोय. हा पूर्णपणे दोन्ही रोड फुल आहेत. डोपरा एवढं पाणी आहे जवळजवळ पोचेल. आता डोपराला पण पोचेल पाणी. हा श्रुतीचा एरिया आहे. श्रुतीच्या साईडचा एरिया आहे तो फुल पॅक झालेला आहे. हा डोपरा एवढा चाललाय. तिथे पाणी जाऊ शकतो. पाणीच पाणी आहे. गाड्या पण बंद पडत आहेत. पाणी आता ढोपरापर्यंत पोचलंय माझ्या. आता परत थोडं कमी होत आलंय. समोर डीमार्ट आहे. हा डीजीएसची बिल्डिंग आहे ही. ते फुल आहे. आणि इथे फुल. इथे श्रुती राहते या साईडला. हा डीमार्टचा एरिया आहे. हा थोडा रोड खाली आहे होला. तिथे डीमार्ट आहे. हा या साईडला पण फुल आहे. आणि हा रोड
पूर्णपणे हाऊसफुल आहे हे. तिथेच थोडंसं वर पाणी नाही आहे, बाकी हे हाऊसफुल. चला आता आपण परत जाऊया. इथे पण फुल आहे एवढं. हा डीमार्टच्या समोरचा एरिया आहे. त्या साईडला जाते. माझे डोपर गेले कामात ना, पूर्णपणे ढोपरात आहे, बुडालेली पूर्ण बुडला इथे. काय पाणी आहे. ये तडमड, ये 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 ये. ला हाऊस ना तुला पाण्यात उतरायची. ना ही बघ हिला उतरायची हाऊस केवढी पाण्यामध्ये. त्या राऊत सरांचं ऑफिस आणि हा रोड, ही जळबावाडी. हे इथे तरी अजून तरी फुल नाही झालेला आहे. आणि हे गुलमोहर आहे आणि हा रोड आहे. अजून तरी हा रोड तरी खालीच आहे अजून. आता पुढे बघतो सिग्नलच्या इथे फुल आहे काय. आम्ही पावसात दिसतोय. हिला मजा आली आहे माझ्या बरोबर फिरायला. हा आहे नाना, हा इकडे नाना आणि पार्क आहे. हा फुल झालाय. थोडं पाणी आहे, म्हणजे एवढं नाही आहे पाणी इथे, पण थोडं पाणी आहे. आणि इथे आजीव सरांचं पुढे ऑफिस आहे. आणि हा परत डीमार्ट साईडला जाणारा रोड हा पण पूर्ण खाली आहे, सुका खडखडीत आहे एकदम. आणि इथे थोडं पाणी भरलेलं आहे. या साईडला निलगिरी टावर आहे. इथे निलगिरी टावरच्या खाली आजीव सरांचं ऑफिस आहे, सर्वात जुनं. तिथे थोडंफार पाणी भरलंय. मनवेलपाडा रोडवर तर पाणी नाही आहे एवढं भरलेलं. हे आमच्या आजीबाईंचं ऑफिस आहे, चिराई मॅडमचं. आता पुढे चाललोय. चालूच आहे. भारी फिलिंग आहे आज, एक नंबर. आणि हा आहे स्टेशन एरिया. आमचा 90 फीट. श्रुती इकडून पुढे राहते 90 फीटला. श्रुती इकडे पुढे राहते 90 फीट. आमच्याकडे बघा डुबलाय, तलाव झालाय, तलाव. रोड आहे हा, फुलपाडा रोड आहे आमचा. हा स्टेशन रोड आहे. आणि या साईडला आहे फुलपाडा रोड, जिथे पूनम राहते त्या साईडला. आणि तिथे पण फुल झालेलं आहे. एवढंच आहे पाणी, जास्त पण नाही आहे खरं म्हणजे. कारगिलला सगळे म्हणतात पाणी भरपूर आहे. कारगिलचा हा एक रोड जिथे आहे ना, काय परवा असतं, दहीहंडी असते ना मोठी, आमदार दहीहंडी, ती इथेच याच रोडला असते. आणि हा रोड अजूनही खाली आहे, पूर्णपणे खाली आहे. हां, फक्त त्या रोडला आहे ना थोडं पाणी आहे साठलेलं. आणि इथे आपण तलावाजवळ जातोय, बघूया किती पाणी भरलंय. तलाव बंद केला असेल, तलाव फुल झाला की काय माहिती. तरी इथे मध्येच थोडं पाणी आहे.
कारगिल एरिया आहे इथं. या इकडे बघू. इथे पण एवढा नाही पाणी, थोडं थोडंसं दिसतंय. त्या साईडला पुढे थोडंसं पाणी साठलंय बस. ते आपण मगाशी बघितलं तिथून तलावाच्या इथे जातानाच. हा एवढाच आहे भरलेला, जरासच आहे इथे फक्त. ह्या चौकामध्ये आहे भरलेला, बाकी खाली आहे पूर्णपणे. सिद्धिविनायक वसाहतमध्ये पाणी शिरलेलं आहे पूर्णपणे. सगळे पब्लिक बाहेर आहे बिचारे. एरिया आपली ही नॅशनल शाळा, हा कारगिल एरियाचा दाखवला. आता येते नॅशनल शाळा. ही नॅशनल शाळा. नॅशनल शाळा अजून काय भरलेली नाही आहे आमच्या इथे. हा आमचा रस्ता. भरपूर आमच्या मैत्रिणींना सगळ्यांना वाटतं आमच्याकडे फुल झालं. आमचा रोड फुल होतो इथे, पण आमचा हा एरिया अजिबात होत नाही. हा रोड एकदम खाली खाली असतो. आजपर्यंत न भिजलेल्याचा रेकॉर्ड असेल ना तर तो हाच रोडचा आहे, की अजिबात कधीच भरत नाही असा रोड आमचा. हा बघ, हा आहे ना पाणी इकडून येतोय ना, म्हणून तो रोडच्या तिथे भरतोय मेन रोडला. आहे ना, हा वरतून येतोय पाणी, तो रोडला भरून काढतोय अक्षरशः. बाकी असं पाणीच नाही दिसत आहे रस्त्याला. रस्ता खाली हा वरून येणारा पाणी आहे. आमच्या रस्त्याला पाणीच नाही. आम्ही बघतोय आमचा रस्ता कधी फुल होतोय, तर आमचा रस्ता काय फुलच होत नाही. त्या रस्ता खाली सुका खडखडीत एकदम. थोड्या थोड्या ठिकाणी फक्त पाणी असतो. आलो आम्ही घरी. कर बंद.